हॅलो एव्हरीवन. तर आजच्या जावा प्रोग्रॅमिंगच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॉपिक एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टी थ्रेडिंग या चॅप्टरमधील आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण स्टार्ट करूया. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय. तर एक्सेप्शन हँडलिंग त्यानंतर एक्सेप्शनचे टाईप्स कुठले कुठले आहेत हे आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तत्पुरती आपण बघूया एक्सेप्शन म्हणजे काय. तर एक्सेप्शन म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो इट इज अ रन टाईम एरर. आता हे रन टाईम एरर आणि कंपाईल टाईम एरर काय प्रकार आहे. तर रन टाईम एरर म्हणजे जो प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल होतो, पण जेव्हा आपण तो प्रोग्राम रन करत असतो त्यावेळेला काहीतरी एरर येतात, बरोबर. तर त्याला आपण म्हणू शकतो इट इज अ एक्सेप्शन. म्हणजेच थोडक्यात त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲबनॉर्मल कंडिशन. तर एक्सेप्शन हे झालं. तर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे इट इज वन ऑफ द फीचर ऑफ जावा प्रोग्रामिंग लँग्वेज टू हँडल द रनटाईम एरर्स सो दॅट नॉर्मल फ्लो ऑफ ॲप्लिकेशन कॅन बी मेंटेन्ड. म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम का क्रिएट केलेला आहे, तर टू ओव्हरकम द रन टाईम एरर्स टू फ्लो द नॉर्मली ॲप्लिकेशन रनिंग. ठीक आहे, तर एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट डिस्टर्ब्स द नॉर्मल फ्लो ऑफ प्रोग्राम. म्हणजे एखादा नॉर्मल किंवा एखादा सक्सेसफुली कंपाईल झालेला प्रोग्राम रन करते वेळेला जर एरर देत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो काय, इट शोज द एक्सेप्शन. ठीक आहे, तर आता ह्या एरर कशा म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघायचे. द एक्सेप्शन हँडलिंग इज मेकॅनिझम टू हँडल रन टाईम एरर्स सच ॲज क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. म्हणजे तो सक्सेसफुल रन होईल पण तो रन टाईमला एरर देईल की क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. याचा अर्थ हा क्लास त्याला माहिती नाही आहे कुठला. जर आपण एखादा प्रोग्राममध्ये क्लास डिक्लेअर केलेला आहे, कॉल केला असेल पण तो डिक्लेअर केला नसेल, तर त्यावेळेला तो एरर देईल क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. किंवा IO एक्सेप्शन म्हणजे इनपुट आउटपुट एक्सेप्शन. म्हणजे फाईल रिलेटेड जर ऑपरेशनमध्ये जर आपल्याला एरर येत असतील तर तिथं आपल्याला कुठलं एक्सेप्शन येईल, IO एक्सेप्शन. त्यानंतर SQL एक्सेप्शन, जर आपल्याला डेटाबेस हँडलिंग वेळेला काहीतरी आपल्याला एक्सेप्शन येत असतील तर त्याला आपण म्हणू शकतो SQL एक्सेप्शन. रिमोट एक्सेप्शन आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे एरर्स म्हणू शकतो थोडंच. आता इथं आपण एक्सेप्शन का म्हटलेलं आहे, एरर का म्हटलेलं नाही आहे, कारण एक्सेप्शन ज्या आहेत ते आपण नॉर्मली काढू शकतो. ठीक आहे, तर एरर्स आपण काढू शकत नाही, म्हणजे दीज आर द अनरिकव्हरेबल असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर ह्या एक्सेप्शन्स कशामुळे घडतात त्याची काहीतरी कारणं आहेत, रिझन्स आहेत. ते आपल्याला थोडे रिझन्स बघायचे आहेत. ठीक आहे, तर पहिलं आहे ते बघा, युजर हॅज एंटर्ड इनव्हॅलिड डेटा. आता एक्सेप्शन कशामुळे येऊ शकतं, तर पहिलं कारण आहे युजर हॅज एंटर्ड इनव्हॅलिड डेटा. म्हणजे समजा रन करते वेळेला आपण जर इनपुट करायला जे व्हॅल्यू पास करणार आहोत त्या पास करणाऱ्या व्हॅल्यूचा डेटा टाईप जर चुकीचा दिला, म्हणजे इंटिजर टाईप आपण डिक्लेअर केला असेल आणि जर आपण व्हॅल्यू स्ट्रिंग टाईप देत असेल तर त्यावेळेला एक्सेप्शन येऊ शकते. ठीक आहे, अ फाईल नीड्स टू बी ओपन और कॅन नॉट बी फाउंड. म्हणजे जर आपण एखादा फाईल हँडलिंगचा प्रोग्राम करत असेल आणि एखादी फाईल आपण ओपन करण्याचा प्रयत्न करतोय पण ती फाईल एक्झिस्ट नाही आहे, म्हणजे ती फाईल त्याला मिळत नाही आहे, तर त्यावेळेला एक्सेप्शन येऊ शकतं. ठीक आहे, किंवा अ नेटवर्क कनेक्शन हॅज बीन लॉस्ट इन द मिडल ऑफ कम्युनिकेशन और JVM हॅज रन आउट ऑफ मेमरी. म्हणजे जर आपण एखादा नेटवर्किंगचा प्रोग्राम असेल तर प्रॉपर कनेक्शन होत नसेल सॉकेटचं, तर त्यावेळेलाही देखील अशा टाईपचं एक्सेप्शन येऊ शकतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे काहीतरी युजरचे एरर असतील किंवा प्रोग्रॅमरच्या काहीतरी लॉजिकल एरर्स असतील किंवा एखादा फिजिकल सोर्स जर एखाद्या वेळेला आपण वापरत असेल तर तो फेल गेला असेल, तर अशा वेळेला देखील अशा एक्सेप्शन टाईप एरर येऊ शकतात. ठीक आहे, तर आपल्याला आता बघायचं आहे हिरार्ची ऑफ एक्सेप्शन क्लासेस. आता एक्सेप्शनचे क्लासेस इथं मी हिरार्चिकल डायग्राम काढून तुम्हाला दाखवलेले आहेत.
तर त्यात मेन जो क्लास आहे रूट जे आहे थ्रोएबल क्लासपासूनच आपण एक्सेप्शन क्लास किंवा एरर क्लास क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर थ्रोएबल क्लास हा मेन कुठल्या पॅकेजमधून येतो, तर तो java.lang नावाच्या पॅकेजमधून थ्रोएबल नावाचा क्लास येतो. म्हणजे समजा आपल्याला युजर डिफाइंड एक्सेप्शन क्रिएट करायचे असतील तर आपल्याला तो थ्रोएबल क्लास काय करावा लागेल, इनहेरिट करावा लागेल. ठीक आहे. तर बघू शकता एक्सेप्शनमध्ये तुम्ही थ्रोएबलमध्ये तुम्ही एक्सेप्शन आणि एरर दोन टाईप्स आहेत. आता एररमध्ये फक्त त्या अनरिकव्हरेबल एरर आहेत. त्या कुठल्या आहेत, स्टॅक ओव्हरफ्लो आहे, व्हर्च्युअल मशीन एरर आहे किंवा आउट ऑफ मेमरी. याचे एरर्स तुम्ही डिफाईन करू शकत नाही, म्हणजे ते अनडिफाईन, ते काढू शकत नाही. ठीक आहे. तर एक्सेप्शन आपण काढू शकतो. तर एक्सेप्शनचे टाईप्स वेगवेगळे आहेत. IO एक्सेप्शन मी आता मगाशी सांगितले, SQL एक्सेप्शन असेल, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन असेल. ठीक आहे. आता रन टाईम एक्सेप्शन. आता रन टाईम एक्सेप्शनमध्ये भरपूर वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. ठीक आहे. तर रन टाईममध्ये बघू शकता तुम्ही अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे. समजा एखादा अरिथमॅटिक एरर काहीतरी आले तर त्याला अरिथमॅटिक एक्सेप्शन येतं. ठीक आहे. त्यानंतर नल पॉइंटर असेल. नल पॉइंटर म्हणजे एखाद्या पॉइंटर व्हॅल्यू असेल किंवा एखादा व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू जर नलला जर पॉइंट करत असेल तर तिथं आपण ती व्हॅल्यू ॲक्सेस करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, नल पॉइंटर एक्सेप्शन. त्यानंतर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. जर नंबर फॉर्मॅट म्हणजे डबलचं एंडचं बाईट असेल तर नंबर फॉर्मॅटमध्ये ते एक्सेप्शन येऊ शकते. त्यानंतर इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स, म्हणजे जो एरर कशाशी रिलेटेड आहे, तर ॲरेचे इंडेक्सची रिलेटेड तो असेल. ठीक आहे. म्हणजे तो ॲरेचा इंडेक्स असेल किंवा तो स्ट्रिंगचा इंडेक्स असेल, त्यासाठी तो एक्सेप्शन देईल. ठीक आहे. ही झाली थोडक्यात हिरार्ची आहे कशाची, एक्सेप्शन क्लास. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक्सेप्शनचे टाईप्स. आता नॉर्मली एक्सेप्शनचे टाईप्स दोनच आहेत, चेक्ड आणि अनचेक्ड. पण एरर इथं हा तिसरा टाईप दिलेला आहे. पण एरर इज कन्सिडर्ड ॲज अ टाईप ऑफ अनचेक्ड एक्सेप्शन. आता हे चेक्ड आणि अनचेक्ड एक्सेप्शन काय आहे तर बघूया आपण. पहिला बघूया चेक्ड एक्सेप्शन. आता चेक्ड एक्सेप्शनमध्ये क्लासेस विच डायरेक्टली इनहेरिट थ्रोएबल क्लास, म्हणजे द क्लासेस विच आर directly inherited from the throwable class except runtime exception. म्हणजे रनटाईम एक्सेप्शन सोडून जे क्लासेस डायरेक्टली कुठला क्लास इनहेरिट करतात, तर थ्रोएबल क्लास इनहेरिट करतात, त्यांना काय म्हणतात, तर चेक्ड एक्सेप्शन. म्हणजे चेक्ड एक्सेप्शन कुठं चेक केले जातात, तर रन टाईमला चेक केले जातात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो रन टाईम एरर्स असतील तर त्याला आपण म्हणू शकतो चेक्ड एक्सेप्शन. रन टाईम एरर असतील तर कंपाईल टाईम एरर असतील तर त्याला आपण म्हणू शकतो थोडक्यात चेक्ड एक्सेप्शन. ठीक आहे. तर अनचेक्ड एक्सेप्शन विच आर चेक्ड ॲट रन टाईम नॉट ॲट द कंपाईल टाईम. म्हणजे जेव्हा आपण अनचेक्ड एक्सेप्शन आपल्या प्रोग्रामला येतील तेव्हा लक्षात ठेवायचा इट इज नथिंग बट अ रन टाईम एरर नॉट अ कंपाईल टाईम. म्हणजे कंपाईल सक्सेसफुल होतात आणि रन टाईमला ते एरर देतात, म्हणून त्यांना काय म्हटलं थोडक्यात अनचेक्ड एक्सेप्शन. ठीक आहे. तर अनचेक्ड एक्सेप्शन्स चे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. कुठले, तर रन टाईम एक्सेप्शन म्हणजे ते प्रोग्राम्स कुठून, म्हणजे जे अनचेक्ड एक्सेप्शन ज्या क्लासमध्ये येतं ते क्लासेस कोणाला इनहेरिट करतात, तर ते रन टाईम एक्सेप्शनला थोडक्यात इनहेरिट करतात. आणि चेक्ड एक्सेप्शन हा डायरेक्टली थ्रोएबल क्लासला ते इनहेरिट करतात. ठीक आहे. तर तिसरा आहे तो एरर. आता एरर म्हणजे मी मगाशी सांगितलं एरर्स आर नॉट रिकव्हरेबल, म्हणजे ते आपल्याला रिकवर करता येत नाही. म्हणजे आपण त्याला एक्झाम्पल म्हणून मी मगाशी पण सांगितलेलं आहे, इट इज अ आउट ऑफ मेमरी एरर, व्हर्च्युअल मशीन एरर किंवा असर्शन एरर. ठीक आहे. असे वेगवेगळे एररचे टाईप्स आहेत. ठीक आहे. विच आर अनरिकव्हरेबल.
आता आपल्याला पुढचं पार्ट बघायचं तो जावा एक्सेप्शन कीवर्ड. आता हे एक्सेप्शन कीवर्ड काय आहे, तर जेव्हा समजा आपल्याला एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा क्लासमध्ये जर आपल्याला एक्सेप्शन्स हँडल करायचे असतील, आपल्याला एक्सेप्शन्स हँडल करायचे असतील तर ते आपण हँडल करू शकतो बाय युजिंग दीज फॉलोविंग डिफरंट 5 कीवर्ड्स. म्हणजे जर आपल्याला एक्सेप्शन हँडल करायचे असतील तर हे 5 कीवर्ड हे आपल्याला वापरायला हवेत. ठीक आहे, तर ते 5 पैकी जो पहिला कीवर्ड आहे तो आहे ट्राय कीवर्ड. आता हा ट्राय नावाचा कीवर्ड आहे तो काय आहे, समजा आपल्याला माहिती आहे की ह्या लाईन किंवा हा ब्लॉक ऑफ कोडमध्ये जर आपल्याला एक्सेप्शन येणार आहे किंवा तो एरर दाखवणार आहे, ठीक आहे, तर तो कोड आपल्याला कुठं लिहायला पाहिजे, तर तो कोड आपल्याला ट्राय नावाच्या ब्लॉकमध्ये लिहिलाच पाहिजे. तो कोड आपल्याला ट्राय नावाच्या ब्लॉकमध्ये लिहिला पाहिजे. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादा कोड ट्राय ब्लॉकच्या आत लिहितो त्यावेळेला फक्त त्याला ट्राय ब्लॉक लिहून चालत नाही आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर आपल्याला एकतरी कॅच ब्लॉक लिहावा लागतो किंवा फायनली ब्लॉक लिहावाच लागतो. वी कॅन नॉट यूज ट्राय ब्लॉक अलोन, म्हणजे फक्त आपण ट्राय ब्लॉक लिहू शकत नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा ट्राय. त्यानंतर कॅच ब्लॉक काय आहे, कॅच ब्लॉक काय करतं, तर कॅच ब्लॉक इट इज यूज टू हँडल द एक्सेप्शन. जर आपल्याला ते कुठल्या टाईपचं एक्सेप्शन आहे ते जर आपल्याला हँडल करायचे असतील तर ते आपण कॅच ब्लॉकमधून हँडल करू शकतो. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा, फक्त आपण कॅच ब्लॉक ही वापरू शकत नाही आहे. द कॅच ब्लॉक इज प्रिसिडेड बाय द ट्राय ब्लॉक. ठीक आहे, कॅच ब्लॉक इज प्रिसिडेड म्हणजे ट्राय ब्लॉक नंतर आपल्याला कॅच ब्लॉक हा लिहावाच लागतो. ठीक आहे, त्यानंतर तिसरा जो कीवर्ड आहे तो आहे फायनली कीवर्ड. आता हा फायनली कीवर्ड हा काय आहे, इट इज नॉट अ कंपल्सरी. म्हणजे फायनली ब्लॉक हा ट्राय कॅच नंतर लिहितात, त्याच्या अगोदर आपण लिहू शकत नाही किंवा फक्त फायनली ब्लॉक लिहू शकत नाही. जर समजा आपल्याला एखादे नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल, जर तिथे एक्सेप्शन येऊ दे अगर न येऊ दे, तर ते नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड्स आपल्याला त्या फायनली ब्लॉकमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, मग काय म्हटलं, जर आपल्याला नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल, मग तिथे एक्सेप्शन येऊ दे अगर न येऊ दे, तर तिथं आपल्याला काय ब्लॉक वापरावा लागेल, तर तिथं फायनली ब्लॉक वापरावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे थ्रो कीवर्ड आणि थ्रोज. आता थ्रो म्हणजे काय, थ्रो हा एक कीवर्ड आहे, इट इज यूज टू थ्रो द एक्सेप्शन. जर आपल्याला एक्सेप्शन जर थ्रो करायचे असतील क्लासमधून किंवा एखाद्या मेथडमधून तर ते आपण बाय युजिंग थ्रो ते यूज करतो. म्हणजे समजा आपल्याला एखादी युजर डिफाईन्ड एक्सेप्शन क्रिएट करायचं, म्हणजे स्वतःचं एखादं एक्सेप्शन आपल्याला क्रिएट करायचं असेल तर ते आपण करू शकतो बाय युजिंग थ्रो कीवर्ड. ठीक आहे, त्यानंतर आहे थ्रोज कीवर्ड. आता हा थ्रोज कीवर्ड कशाला वापरतात, तर एखादं एक्सेप्शन जर डिक्लेअर करायचं असेल तर आपल्याला थ्रोज नावाचं कीवर्ड वापरावं लागेल. आता म्हणजे बिल्ट इन एक्सेप्शन असेल, म्हणजे जे आपण मगाशी एक्झाम्पल्स बघितले ते जर एक्झाम्पल्स किंवा ते जे एक्सेप्शन जर आपल्याला डिक्लेअर करायचे असतील प्रोग्राममध्ये तर ते आपण करू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, जर समजा एखादं एक्सेप्शन एखाद्या मेथडमध्ये येणार असेल किंवा एखाद्या क्लासमध्ये येणार असेल तर तेव्हा आपण थ्रोज कीवर्ड वापरला पाहिजे. ठीक आहे, आणि थ्रोज कीवर्ड हा तुमच्या मेथड सिग्नेचर किंवा क्लास सिग्नेचर बरोबर वापरायला पाहिजे. ठीक आहे, मेथड सिग्नेचर. आता मेथड सिग्नेचर म्हणजे जी फर्स्ट लाईन आपण जिथं लिहितो की वॉइड मेथड नेम ब्रॅकेटमध्ये त्याचे जर म्हणजे पॅरामीटर्स असतील तर त्या पॅरामीटरच्या पुढं म्हणजे ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर पुढं आपण थ्रोज कीवर्ड वापरून आपण एखादं एक्सेप्शन तिथं
देऊ शकतो. ठीक आहे. तर हे सगळे झाले वेगवेगळे एक्सेप्शन कीवर्ड. तर ते एक्सेप्शन कीवर्ड ते कसे वापरायचे किंवा फायनली, ट्राय, कॅच किंवा थ्रूज हे जे आपल्याला वेगवेगळे त्याचे सेंटॅक्स असतील ते सर्व सेंटॅक्स वगैरे आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.